श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथा. सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः. ओम हरये नमः. ओम हरये नमः. वाल्मिकी रामायण कथा प्रसंगामध्ये आज आपला कथेचा तिसरा दिवस. कथा प्रसंगानुसार प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि प्रभू रामचंद्र आपले कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी उपनयन संस्कार करून गेले. तिथपर्यंत आपण कथा श्रवण केली. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघांचं उपनयन म्हणजे मौंज संस्कार झाली आणि ते वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेत. त्यांनी काय शिक्षण घेतलंय तर वाल्मिकी रामायणात त्याचा स्वच्छ उल्लेख केला. अंगानि वेदाश्चत्वारः मीमांसा न्याय विस्तरः पुराणं धर्मशास्त्रंच विद्या एताश्चतुर्दशाः. अंगानि वेदाश्चत्वारः, 4 वेद आहेत आणि 6 अंग आहेत. किती अंग आहेत? 6. 4 वेद आणि 6 अंग, वेदाचे 6 अंग. म्हणून तुम्ही एक शब्द ऐकला असेल की अमुक एक ब्राह्मण दशग्रंथी आहे. नाव ऐकलंय का? दशग्रंथी म्हणजे काय? त्याने 4ही वेद म्हटले आणि वेदाचे 6 अंगही म्हटले. मग अंगानि वेदाश्चत्वारः, दशग्रंथी झालेत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पुढे मीमांसा न्याय विस्तरः, त्यांनी वसिष्ठ ऋषींच्या चरणाजवळ बसून मीमांसा आणि न्यायशास्त्र शिकले. पुराण धर्मशास्त्रंच, पुराणाची चर्चा श्रवण केली, पुराण ग्रंथ श्रवण केले, पुराणांचा अभ्यास केला. आणि धर्मशास्त्रंच, धर्मशास्त्राचा अभ्यास केला. एकूण त्यांनी विद्या किती घेतल्या म्हणे? विद्या एताश्चतुर्दशा, 14 प्रकारच्या विद्या. किती प्रकारच्या? लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्रांचं वाल्मिकी रामायण तुम्हाला ज्या दिवशी 9 दिवस सांगण्याचा मला योग येईल, विस्तृत कथा, त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटावं असं प्रभू रामचंद्रांचं ज्ञान प्रदर्शित होतं. मला कथेला वेळेला मर्यादा आहे, तरी मी तुम्हाला काही गोष्टी नुसत्या कानावर घालतो, विचार तुम्ही करा. रामेश्वर पासून लंकेपर्यंत पूल बांधणं, सेतू बांधणं हे कोणाचं काम आहे? इंजिनियरचं काम. पूल बांधणं हे काम कोणाचं? हे काही ब्राह्मणाचं काम का? सोळं नेसून पूल बांधता येतो का? नाही. पूल बांधण्यासाठी तो किती खोल घेतला पाहिजे पायात याचा? समुद्राची खोली किती आहे? समुद्राचं पाणी किती आहे? समुद्राच्या लाटा कशा येत आहे की नाही? याचा अभ्यास केला पाहिजे. कुठे समुद्र उथळ आहे? मग याचा अभ्यास करायचा आहे कोणी? तर इंजिनियरने नाही करायचा आहे, आर्किटेक्चरने करायचा आहे. त्याने प्लॅन काढून घ्यायचा. लक्ष्मणाला इंद्रजिताने वरवी बाण मारला. तुम्हाला माहिती असेल, लक्ष्मण मूर्छित पडला. कुठून पडला मूर्छित? तर या लंकेमध्ये असलेल्या त्रिकुट पर्वतावर. आता आपण बसलेलो जे लंकेत म्हणायला हरकत नाही, सिगरिया रॉक वरनं खाली पडला. तिथून खाली पडलेला मनुष्य किती मोठा फ्रॅक्चर होईल. मग त्याच्यावरती वरवी बाण लागलाय, तो सामान्य बाण लागलेला नाही, ते सर्पास्त्र आहे. कुठलं अस्त्र आहे? आणि तिसरी महत्वाची गोष्ट, सर्पाच्या अस्त्राने सर्पाने दंश केला, तो दंश सहन झाला नाही म्हणून लक्ष्मण खाली पडला. 2 गोष्टी घडल्या, शरीरामध्ये विषही चढले आणि एवढ्या उंचीवर पडला म्हणजे शरीरात जागोजागी काय झालं? फ्रॅक्चर झालं.
या दोन गोष्टी डोळ्यासमोर आणा आणि विचार करा, ही घटना घडल्यानंतर तिसऱ्या दिवसांनी त्याच लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला. जो फ्रॅक्चर झाला होता, सर्पाच्या विषाने काळा निळा पडला होता, तर प्रभू रामचंद्रांनी त्या लक्ष्मणाला औषधांचा, तुमच्या भाषेत समजावी कथा म्हणून डोस दिलेला आहे. कुठला डोस दिला? तर औषधांचे नाव आहेत सौवर्ण वर्णी. विष चढलेला मनुष्य काळा निळा पडतो. काळा निळा पडणं म्हणजे शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होणं, व्हाईट प्लेटलेट्स वाढणं, रेड प्लेटलेट्स कमी होणं, बरोबर आहे की नाही? आणि हे मृत्यूचं लक्षण आहे. मग सोन्यासारखा वर्ण परत प्राप्त व्हावा म्हणून रामचंद्रांनी लक्ष्मणाला सौवर्ण वर्णी नावाची वनस्पती दिली. कुठली? हाडं तुटले ते सांधले पाहिजेत, तात्काळ सांधले पाहिजेत म्हणून दुसरी मुळी उगाडून दिली आहे. तिचं रामायणात नाव आहे संधिनी. काय नाव आहे? आणि आजही आयुर्वेद जाणणारे लोक हाड फ्रॅक्चर झाल्यावर संधिनी नावाची मुळी आजही घ्यायला सांगतात, जिचं वर्णन कशात आहे. बर, आणि महत्वाची गोष्ट, प्रभू रामचंद्रांनी हे दोन औषधं देण्याच्या आधी एक मुळी उगाडून आधी दिली. तिचं नाव विशल्यकरणी. काय नाव? शल्य म्हणजे ऑपरेशन, शल्य चिकित्सा म्हणतो की नाही आपण. मग शल्य करण्यासाठी आधी मनुष्याला विशल्य करावं लागतं, ज्याला तुम्ही इंग्लिश मध्ये अॅनेस्थेशिया, मराठीमध्ये भूल म्हणता. मग तुम्ही मला सांगा, प्रभू रामचंद्र पूल बांधतात, प्रभू रामचंद्र औषध देतात, प्रभू रामचंद्र कुठे आमचं नाशिक, कुठेही लंका, भूगोलाचं ज्ञान असल्याशिवाय आले का हो? दक्षिण दिशेला चला, मी तुम्हाला आता सांगतो, चला दक्षिणेला जाऊ का आपण? दक्षिणेला ग्रह नक्षत्र ताऱ्यांचा आपला तितका अभ्यास आहे का? नाही. मग याच्यासाठी रामायणामध्ये चर्चा केली की प्रभू रामचंद्र एवढे ज्ञानी झाले, त्याला कारण ज्ञानाचा पाया कोणी घातलाय? वशिष्ठ ऋषी. अंगानि वेदाश्चक्रारः मीमांसा न्याय विस्तरः पुराण धर्मशास्त्रंच विद्या येताश्चतुर्दशाः. 14 प्रकारच्या विद्या घेऊन हे चारही भावंड अयोध्येमध्ये परत आले. रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं वय झालेलं आहे 16. किती झालंय? आता राजा दशरथाने सांगितलं, तुम्ही 4 जण कोण आहात? तर मम बहिश्चर प्राणाः. माणसाच्या शरीराच्या आतमध्ये एक प्राण असतो की नाही? आता मी कथेच्या भाषेत बोलत नाही, बोली भाषेत बोलतो. वडिलांचा जीव मुलीमध्ये फार असतो. ऐके, वडिलांसाठी मुलगी कोण असते? तर बहिश्चर प्राण असते. वडील सतत मुलीची काय करत असतात? चौकशी करत असतात. कारण ते मुलीला काय म्हणतात? एक प्राण जसा आतमध्ये, तसा मुली रूपाने दुसरा प्राण कुठे असतो? बहिश्चर रूपाने. मी अनेक उदाहरणं तुम्हाला या विषयाच्या संदर्भाने देईन. पुत्र कन्या हे आई वडिलांचे बहिश्चर प्राण असतात. मुलगा रोज येणाऱ्या वेळेत घरी आला नाही तर प्राण कासावीस होता, तो बहिश्चर प्राण आहे, लक्षात ठेवा. तर राजा दशरथाने 4ही मुलांना सांगितलं, तुम्ही माझे बहिश्चर प्राण आहात. आणि तो त्यांना निक्षून सांगतोय की मी ज्या वेळेस राजसिंहासनावर बसून राज्यकारभार करेन त्यावेळेस तुम्ही वशिष्ठ ऋषींचे शिष्य, ज्ञान संपादन करून आलेले शिष्य म्हणून 2 जणांनी इकडे बसायचं आणि 2 जणांनी इकडे बसायचं आणि पूर्ण राज्यकारभाराचं काय घ्यायचं? ज्ञान घ्यायचं. बघा, पूर्ण रामायणाची कथा ही मर्यादेची कथा आहे, लिमिट्स. राजा दशरथाने सांगितलं, राज्यकारभार बघा, करू नका. फक्त काय करायचंय? तुम्हाला एखादी गोष्ट खटकली, आवडली नाही, लगेच त्याची चर्चा करू नका. कारण ज्या राजकारभारामध्ये किंवा ज्या राजदरबारामध्ये अमुक एक गोष्ट ठरवली गेली जी तुम्हाला पटली नाही, पण तो निर्णय घेणारे माणसं तुमच्यापेक्षा वयाने, ज्ञानाने,
अनुभवाने मोठे आहेत. त्यांना विरोध करायचा, तुमच्या मनातल्या असलेल्या शंका राज दरबार संपल्यानंतर त्यांना विचारायच्या. आणि राजा दशरथ त्यांना निक्षून सांगतोय की रामा, लक्ष्मणा, भरता, शत्रुघ्ना, तुमच्या चौघांपैकी एक जण सतत माझ्या बरोबर पाहिजे.